सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर येते। सोशल मीडियावर आपल्या रील्सच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं आणि आपल्या हटके चॅलेंजेसमुळे प्रसिद्ध असलेलं जोडपं म्हणजेच हॉटेल ग्रामपंचायतचे मालक निलेश पाराध्ये आणि रोहिणी पाराध्ये। मात्र याच हॉटेलच्या मालकीने रोहिणी निलेश पाराध्ये यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अवघ्या 25 वर्षांच्या रोहिणी यांनी टोकाचं पाऊल का उचललं असावं? काय आहे संपूर्ण घटना पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये। सोशल मीडियावर नेहमी हसतमुख चेहऱ्याने रील्स बनवून लाखो नेटिझनच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या रोहिणी पाराध्ये आता या जगात राहिलेल्या नाहीत। मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध हॉटेल हॉटेल ग्रामपंचायतच्या मालकीण रोहिणी निलेश पाराध्ये यांनी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे। त्यांच्या या अकाली जाण्याने संपूर्ण मंगळवेढा परिसरासह सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे। चाहत्यांकडून मोठी हळहळ व्यक्त केली जाते आहे। मिळालेल्या माहितीनुसार काल दुपारी 2:30च्या सुमारास हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाकघरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीच्या सहाय्यानं रोहिणी यांनी गळफास घेतल्याचं समोर आले। हा प्रकार उघडकीस येतात त्यांना तातडीनं मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। या प्रकरणी त्यांचे पती निलेश पाराध्ये यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होते। हॉटेलमधील विविध खाद्यपदार्थ, वेगवेगळ्या प्रकारची फूड चॅलेंजेस आणि विविध सामाजिक विषयांवर हे दोघे रील्स बनवायचे। अल्पावधीतच त्यांच्या रील्सला लाखो व्ह्यूज मिळायचे आणि त्यांचे लाखो फॉलोअर्स होते। रील्सच्या माध्यमातून इतरांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या रोहिणी यांनी अखेर असं कोणतं दुःख मनात ठेवून हे पाऊल उचललं असावं, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे। रोहिणी पाराध्ये यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। मंगळवेढा पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत। मात्र सोशल मीडिया गाजवणाऱ्या एका तरुण आणि कष्टाळू महिलेचा असा करुण अंत सगळ्यांना चटका लावून गेला आहे। ब्युरो रिपोर्ट, तेज महाराष्ट्र वार्ता, मंगळवेढा।